मंडळी आता ते आमच्या ते टी व्हीचं इन्स्टॉलेशन चाललं आहे. सगळे थकले. आता समीक्षा बघा, समीक्षा आली आहे इन्स्टॉल करायला. आता सगळे बसलेत टी व्हीच्या ह्याच्यात. बघा सगळेजण एकदम देवासमोर डोळे लावून बसलेत टी व्ही समोर. मी देवाच्या बाजूला बसलो उलटा. होईल होईल 2 मिनिटं लागतील ते रे. देवाला कसं आपण कौल लावतो तसे तुम्ही बसलात. नेटवर ते अपडेट करायला, सॉफ्टवेअर अपडेट करायला प्रोग्रेसमध्ये आहे ते. बघा मंडळी, शेवटी या लोकांनी टी व्ही चालू केलेला आहे. सरते शेवटी टी व्ही चालू केलेला आहे. मी समीक्षा. अरे अपडेट का आले परत? अपडेट कर. अरे बघ, तुम्हाला का फोन लावते मी? दादांना फोन लावायचा तुम्हाला. अरे आधी तनु अरे YouTube घालून म्हणून पूजा करते समीक्षा. आता समीक्षाने चालू केलंय. समीक्षा टीव्हीची पूजा करते. कधी पण तनु कुठली पण वस्तू, कधी पण आम्ही असू नसू, कधी आणली ना तर कधी पण पूजा करायची. हे बघा पूजा चालली आहे. भारी वाटते. शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर काय चाललं आहे मंडळी, काय विशेष? आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आणि छान तुम्ही बघितलं पूजा वगैरे मांडलेली आहे आपली. आणि दुपारी जरा टी व्ही दिला होता, समीक्षाच्या आईने पाठवून दिला होता टी व्ही. त्याचं थोडंसं इन्स्टॉलेशन करत होतो, तेच आता बघत होतो. पण ते मला वाटतं त्याची स्क्रीन थोडीशी हे होत आली, पण ठीक आहे. चला तर चांद तक नाही तर रात तक. ठीक आहे, चांगलं आहे चांगलं आहे. आता हे बसलो आहे. चला मंडळी, आता चाललो आहे घरी. थोडीशी एक्सरसाइज केली, उशीरच झाला. आज पण उशीर झाला, पण ते आपला नित्यक्रम तुटू नये म्हणून. कारण काय माहिती काय, जे एकदा वसा घेतला ना आपण तो सोडू नये. उपवास आहे. चला जाऊया, 11 वाजायला आहे. आता जाऊन उपवास सोडायचा आहे. आणि नंतर बोलतो तुमच्याशी. जेवताना भेटू आता डायरेक्ट. चला या मंडळी जेवायला. आता डायरेक्ट जेवायला बसलं आहे. आता इथे बघा समीक्षाने आज काय बनवलं इकडे. आज गाजराचा हलवा आहे, स्वीट डिश म्हणून. ह्या गोड आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या, त्यानंतर आळूवडी, काळ्या वाटाण्याची भाजी, सांबार, भात, पापड. तर या मंडळी जेवायला. जेवण बिवून झालेलं आहे आणि आता बसलो आहे इथे. बाहेर समीक्षा भांडी घासते कारण उशीर झाला आपलं जेवण. आणि जरा हवेत गारवा आहे सकाळपासून. थंडी छान होते आज, मस्त. तर आता थंडी चालू झाली. आता आपल्याला वेध लागले ते शेवटच्या गुरुवारचे, 31st आणि आपल्या जत्रेचे. यावेळेला जत्रा आपली चांगली मुहूर्तावर आली. नवीन वर्षाचा आपला गोंधळ आहे. गोंधळ म्हणजे यात्रेचा गोंधळ आहे. त्यानंतर 2 तारखेला जत्रा बगाड आणि 3 तारखेला आपलं छबेना म्हणजे पालखी फिरते पूर्ण गावातनं. मस्त मजा आहे. आपल्या यूट्यूबवर आपल्या चॅनलवर जत्रा आहे, जाऊन बघा. मस्त जत्रेचा एन्जॉय घ्या, फील घ्या. आमच्याकडे बगाड हे मुख्य आकर्षण असतं आमच्या जत्रेचं. तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओ, वाटल्यास बगाडाचा व्हिडिओ टाकेन मी. पण एक मुख्य आकर्षण आहे आमच्या जत्रेचं ते. म्हणतात असं म्हणतात की ज्या ज्या गावात देवीचं देवस्थान आहे तिथे बगड लागतं. मला काय माहिती नाही त्या मागची आख्यायिका काय बगड का लागतं वगैरे. सर्वात फेमस बगाड आपलं वाईमधलं बावधन.
त्यांचं बगाड खूप मोठं असतं. म्हणजे तिथे लोक देखील बाहेरनं लोक येतात बघायला ते बगाड. असं आहे. आमच्यानंतर आमच्या भागातली दुसरी मोठी जत्रा म्हणजे उत्तेश्वर. ते तिथली जत्रा एक मोठी असते. म्हणजे भरपूर बाहेरनं लोक येतात. बघू आपल्याला जर शक्य झालंच तर बोलायचं नाही झालंच तर आपण नक्की जाऊ यावेळेला. बघू आधी कसं होतं आहे, प्लॅनिंग कसे होत आहेत. आधीच बोलून फायदा नाही. आपण प्लॅन करतो नंतर सगळे प्लॅन फसतात असं होतं ना. आणि यावेळेला कशी नवीन वर्षात जत्रा आहे. नवीन वर्षात आपण सगळ्यांना भेटणार, नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देणार गावात भेटून. म्हणजे वर्षाचा पहिला दिवस कदाचित आपला गावातच उजाडेल. असो छान जाईल मस्त यावेळेला जत्रा. एन्जॉय करू आपण. जाऊ जत्रेला, नक्की जायचंच आहे. कारण आता भरपूर दिवस झाले गावी गेलो नाही. म्हणजे बिरमणीत तर कधी गेलो लास्ट टाईम तुम्हाला माहिती आहे का? बिरमणीत एकदम लास्टला कधी माहिती आहे का? ह्याला गेलो आहे आता. म्हणजे चुलत भावाचं लग्न होतं ना त्यावेळेला गेलेलो गावाला. त्याच्यानंतर नाही गेलो परत. पण जाऊ जत्रेला, जाऊ नक्की जाऊ. एक नाही नक्की जाऊ. मग जत्रेला जातोच मी आता. जाऊ लवकरच जाऊ. वेध लागले तर आता गावचे. कारण गेलो नाही ना, कंटाळलो ॲक्च्युली यावेळेला. जरा लय कंटाळा आला आहे. जाऊया. लास्ट टाईम आता गेलो होतो 2 दिवसासाठी. इथे आपल्या अनंत चतुर्थीच्या दिवशी गेलेलो. ते पण 2 दिवसासाठी. 2 दिवसात गाव काय एन्जॉय करणार. गावी जायचं म्हणजे 4-5 दिवस मस्त अशी सुट्टी पाहिजे ना. आपले दिवस असले पाहिजेत ते असं प्रत्येकाला वाटतं. कामामुळे शक्य होत नाही. पण नक्की जायचं यावेळेला जत्रेला. मी असं काय म्हणतो आहे नक्की जायचं म्हणजे दरवर्षी जातोच. चला आता म्हणजे तुमचा टाईमपास नाही करत जास्त. आता काय बघा अरे वातावरण बघायचं सगळं. झोपलेत लोक. आमची टूर पण बघा झाले. ट्रेन पण बंद, आपली मेट्रो पण बंद झाली. तर चला तुर्तास या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. शांतता असल्या बघा कसा विमानांचा आवाज येतो. ऐका एकदम शांतता असल्यावर. तरी शांत ना. मस्त वातावरण पण छान आहे, क्लिअर आहे मस्त. आता अमावस्या येईल जवळ. पुढचा गुरुवार लास्ट झाला. मार्गशीर्ष पण संपला. त्यानंतर पाऊसात जत्रांचा सीझन. त्यानंतर माघ फाल्गुनमध्ये आपलं होळीचं हे मस्त. चलो मंडळी, चलो अब सोते हैं. आता झोपूया. आता मस्त निवांत उद्या सकाळी भेटूया. आवाज बघा ना शांत असल्या बघा ना. दिवसभर पण विमानं उडतच असतात पण असा आवाज येत नाही जसा रात्रीचा येतो तसा. हलकासा असा नाही कान वाजतात का काय माहिती पण असं हलकासा असा रातकिड्यांचा पण आवाज येते. गावच्यासारखं नाही नाही असं कान वाजतात वाटतं पण विमानांचा आवाज भरपूर येतो आहे. मस्त. आता आपल्या तुरीला काही शेंगा येणार नाहीत. येऊन गेल्या झालं. आता हे काय तर चला मंडळी आता तुर्तास तरी आज काय आपण सोशल विषयावर काय बोललो नाही. भरपूर झाला सोशल विषय. तर चला आता थांबूया. आता झोपतो, खरंच झोपूया. झालं समीक्षाचे पण कामं आवरलेत. कंटाळा येतो. आज नाही दिवसभर झोपलो मी. आज काय नाही, थोडासा पण नाही आडवा पडलो. ऑफिसचं काम होतं सगळं, त्यात सगळा दिवस निघून गेला. असो चलो बाय बाय.
शुभरात्री.